शिंदे आणि पवारांमधील बैठकीमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा। ठाकरे गटाकडून बैठकीमधला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। चंद्रचूड यांची नातवंड सुप्रीम कोर्टामध्ये विराजमान झाल्यावर न्याय मिळेल। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवर सामनातून उपहासात्मक टिप्पणी। पुण्यामध्ये एकता नगरच्या सखल भागामध्ये अजूनही पुराचं पाणी। कालपासून एकता नगर पाण्याखाली, जवळपास 350 नागरिकांचं स्थलांतर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा लांबणीवर। मुख्यमंत्री आज पुण्यातील पूर स्थितीची पाहणी करणार। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। दुतोंड्या मारुतीच्या बेंबीपर्यंत पुराचं पाणी। गोदा घाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीमध्ये विसर्ग। 20,000 क्युसेकनं वेगानं विसर्ग सुरू। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईच्या धरणातील पाणीसाठा 89% ठाणे पालघर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस। मध्य वैतरणा धरणातून 706 क्युसेकनं विसर्ग। विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी श्याम मानव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडलेत। भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त विधान। मनोज जरांगेंनी विचार करून बोलावं। नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल जीभ वळवळली तर जीभ ठेवायची की नाही ते ठरू। भाजप आमदार नितेश राणेंचं प्रत्युत्तर। कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, ओबीसी उमेदवारालाच मतदान करा, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघामध्ये ट्विस्ट। येत्या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफांसोबतच राहणार। ठाकरे गटाच्या संजय बाबा घाटगेंचा मुश्रीफांना पाठिंबा। भाजपाच्या हरिभाऊ बागडेंच्या जागेवर शिंदे गटाचा दावा। फुलंब्री विधानसभेची जागा द्या, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवारांची मागणी। कोल्हापूरमध्ये मवियामध्ये जागावाटपाचा तिढा वाढण्याची चिन्ह। पवार गटाकडून चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजीच्या जागेची मागणी। फडणवीस विकास वृत्ती तर अनिल देशमुखांची वसुली बुद्धी। भाजपच्या युवा मोर्चाकडून नागपूरमध्ये होर्डिंग्स। शरद पवार गटाकडून भाजप युवा मोर्चाविरोधात तक्रार। आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात। महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। त्र्यंबकेश्वर, भीमाशंकरमध्येही भक्तांची गर्दी। व्हीआयपी दर्शन बंद, भाविकांमध्ये उत्साह। राज्यात श्रावण महिन्यामध्ये तीर्थस्थळी मोफत एसटी सेवा। एसटीकडून श्रावणामध्ये एसटी संगीत तीर्थाटन, अभिनव उपक्रम हाती। सांगलीमधल्या कृष्णा नदीची पाणी पातळी 11 इंचानं उतरली। सध्या पाणी पातळी 39 फुटांवर। 5 दिवसांपासून कृष्णेची पाणी पातळी स्थिर। नाशिकमध्ये मासेमारीची हौस जीवावर बेतली। गिरणा नदीमध्ये अचानक पाणी वाढल्यानं 12 ते 13 जण अडकले। धुळ्याहून एसडीआरएफसह अग्निशमन दलाची टीम मालेगावमध्ये। किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर आजही पावसाचा जोर कायम राहणार। पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। बांगलादेशात नोकऱ्यांमधील सरकारी आरक्षणाविरोधात निदर्शनं। रविवारी पुन्हा हिंसाचारामध्ये अनेकांचा मृत्यू तर शेकडो जण जखमी।